वाचायला आणि ते अनुभवायला आम्हाला नक्कीच आवडेल। प्रत्येक साहित्यिकाला सरांकडून प्रेरणा मिळणार आहे याची निश्चितच आपल्याला जाणीव आहे। पुन्हा एकदा आपण आमचं हे अध्यक्षपद स्वीकारलं, आपण मन भरून बोललात, भरभरून बोललात आणि आमच्यावर असलेल्या आपल्या जिव्हाळ्याची इथे प्रचिती दिली, याबद्दल निश्चितच शब्दगंध साहित्यिक परिषद आणि महानगरपालिकेच्या वतीने मी आपली शतशः ऋणी आहे। आणि आजचा उद्घाटन सत्राचा हा कार्यक्रम इथे आपण संपूया आणि लगेचच आपण कवी संमेलनाकडे वळणार आहोत। मी अतिथींना विनंती करेन की आपण समोर बसून कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा। कवी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी सौदागर, जे शब्दगंधच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, इथे उपस्थित झालेले आहेत। हा जिव्हाळा जपण्याचा शब्दगंधाचा हा प्रयत्न यातूनच प्रतिध्वनित होतो की शब्दगंधच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी सौदागर हे आत्ताच्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून इथे उपस्थित आहेत। मी आदरणीय बाबांना विनंती करेन की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात। या कवी संमेलनाचे सूत्रसंचालक बुलढाण्याहून आलेले कवी अजीम नवाज राही, आपल्यालाही मी विचारपीठावर आमंत्रित करते। आपल्याला विनंती करते की आपण विचारमंचावर येऊन कवी संमेलनाचा सूत्रसंचालक म्हणून आपला माईक सांभाळायचा आहे। आदरणीय बाबासाहेब सौदागर कवी संमेलनाचे अध्यक्ष, आपल्याला विनंती आहे की आपण विचारपीठावर आमंत्रित आहात। कवी अजीम नवाज राही बुलढाण्याहून या कवी संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असलेले कवी संमेलनातील जे कवी आहेत, कवी वीरा राठोड, कवी नितीनजी चंदनशिवे, दंगलकार म्हणून सुपरिचित असलेले, या कवी संमेलनामध्ये आपण लावलेली उपस्थिती निश्चितच आम्हाला भूषणावं आहे। यांनाही मी विचारमंचावर आमंत्रित करेल। कवी भरत दौंडकर, कवी संजयजी चौधरी, डॉक्टर कमर सरूर, बबन धुमाळ, कवी ज्योती सोनवणे, कवी आबेद शेख, अमोल घाटविसावे, चंद्रकांत कर्डक, भास्कर निर्मळ, या सर्वच कवींना आपण विचार मंचावर आमंत्रित करत आहोत। हनुमंत चांदगुडे दादा इथे उपस्थित झालेले आहेत, आपले स्वागत आहे। या सर्वच कवी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे शब्दगंधच्या वतीने। या काव्य संमेलनाची धुरा सूत्रसंचालकाच्या रूपाने अजीम नवाज राही सर सांभाळणार आहेत। मी त्यांच्यासोबत सपोर्टिव्ह रोलमध्ये आहे। आपण ऐकूया सूत्रसंचालन काय असतं याचं जिवंत उदाहरण। आदरणीय अजीम नवाज राही, अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं हे नाव आज 15व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्यासह उपस्थित आहेत। महाराष्ट्रभरातून अनेक मैफिली गाजवणारे अनेक कवी इथे या मंचावर आपली हजेरी लावणार आहेत, आपल्या कविता ऐकवणार आहेत आणि या मंडपामध्ये तितक्याच दर्दी कवींची इथे उपस्थिती आहे, ऐकणाऱ्यांचीही। कवी वीरा राठोड, कवी नितीन चंदनशिवे, कवी भरतजी दौंडकर, संजय चौधरी, डॉक्टर कमर सरूर, गणेश मरकड, माननीय चंद्रकांतजी पालवे, बबन धुमाळ, ज्योती सोनवणे, माननीय नारायणजी पुरी, माननीय हनुमंत दादा चांदगुडे, माननीय आबेद शेख, शशिकांत हिंगोनेकर, डॉक्टर संजय बोरुडे, सय्यद अल्लाउद्दीन, अमोल घाटविसावे, हुमायून आतार, चंद्रकांतजी कर्डक, भास्कर निर्मळ, डॉक्टर विशाल इंगोले, रवींद्र मालुंजकर, माधुरी चौधरी, अंजली दीक्षित, शशिकांतजी शिंदे, ज्योती तोटेवार, राम गायकवाड, माधुरी मरकड आणि विजयकुमार मिठे हे कवी मी मंचावर आमंत्रित आहेत। आणि शब्दगंधाच्या सर्वच सभासदांना आणि साहित्यिक मित्रांना नम्रतेचे आवाहन करते मी की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
महाराष्ट्र गाजवणारे हे कवी मंडळी आपल्यासमोर आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण या कवी संमेलनाचा आस्वाद या सभामंडपामध्ये बसून घ्यायचा आहे. बंधू कवीश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नवरसा भरवी सागर, करवी उचित रतनांचे आगर, भावार्थाचे तरवर निर्जवी माय, वाचे वरवे कवित्व, कवित्वी वरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, कोणत्या पुरातून गळते कोणत्या कळीची माती, वाटेत जरा उचलाया लागते दगडाची छाती, तो ऋतू कोणता होता दगडांना फुटली पाने, शब्दांचे हूर बक्षी अर्थाचे टिपती दाणे, घडवीन मी असे वृत्त प्राणांच्या लगत खाली, आणि करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाढल्या वेलीच माझ्या अमृताचे फुली आवे, आशयाच्या अंबराने टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा माळा रोज माधुर्यात राहावा, कोरडा माझा माळा रोज माधुर्यात राहावा. आज या कवी संमेलनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आतापर्यंत श्रावण सौख्याचा बहर या ठिकाणी या मंडपामध्ये अवतारला होता. बळ घेऊन भोईचे ऋतू झाडांशी तुमला, शुभ कार्याच्या वेळी त्याचा बहर आपला, येती फांद्यावर फांद्या तेव्हा झाड वर जाते, तसे आपल्या येण्याने श्रावण वेळ बहरते, तसे आपल्या येण्याने श्रावण वेळ बहरते. अशा पद्धतीच्या या वातावरणामध्ये शब्दगंध साहित्य परिषद व अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाला आपण उपस्थित आहात. नुकतंच आपण संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर साहेबांचं अत्यंत अभ्यास प्रचूर चिंतन प्रचूर मनोगत ऐकलं. आजच्या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी प्रसिद्ध चित्रपट गीतकार माननीय बाबासाहेब सौदागर यांनी स्वीकारलेला आहे. कृपया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या सूचनेला अनुमोदन द्यावं ही नम्रतेची विनंती. सर्व निमंत्रित कवींची नावं शर्मिलाताई गोसावी यांनी या ठिकाणी उद्धृत केली. खरं म्हणजे कविता भवताराच्या दुःखांच्या खडकांवर चैतन्याचा अजिंठा करत असते. कविता उंगायला लागली की मुंगीच्या पावलात बांधलेल्या घुंगरांचा निनाद सुद्धा ऐकू येतो. कविता ही तुटलेल्या आतड्यांचा ध्वनी असते. इतरांच्या कवितांचा आनंद आपल्यात खोलवर रुजला की तो उगवताना आपली कविताही सोबत घेऊन येत असतो. अशा पद्धतीचं हे कवी संमेलन आणि या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रातले जे सल असलेले कवी आहेत त्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आहे. सर्वांचं या ठिकाणी माननीय ज्ञानदेव पांडुडे, माननीय राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, अविनाश भुले, भगवान राऊत, डॉक्टर अशोक कारडे, प्राध्यापक माणिकराव विधाते, प्राध्यापक अरविंद शिंदे, अभिजित सोचे, श्रीमती रेश्मा आठरे, राजेंद्र चोबे, प्राचार्य जी बी ढाकणे, डॉक्टर समीर होडकर, वैशाली ससे यांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कवी संमेलनाला सुरुवात होत आहे. आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब सौदागर या नावाला परिचयांच्या कोबड्यांची आवश्यकता नाही. खरं म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, पटकथा लेखक, अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक खानदेश विभाग अध्यक्ष, संचालक, अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ मुंबई आणि शब्दगंध साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्यांना लाभला आहे. 100 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गीत लेखन, 27 मालिकांचं शीर्षक गीत लेखन, लोकप्रिय चित्रपट सत्ताधीश, झुंजार, झुंज एकाकी, राजमाता जिजाऊ, मी सिंधुताई सपकाळ, लग्नाची वरात, लंडनच्या घरात, चंद्रभागा, शिवा, तुझा दुरावा, मध्यमवर्ग, जुगाड, घुंगरांच्या नादात, सासरची का माहेरची, उमंग इत्यादी मालिका, आशा अभिलाषा, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजामाता, लोकप्रिय पुस्तकं पायपोड, आत्मचरित्र, सांजगंध, पिवळण, भंडारफूल, चित्ररंग, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर,
अनुराधा पोडवाल, उत्तरा केडकर, देवकी पंडित, शंकर महादेवन, कैलास खेर, शान, रूपकवर राठोड यांनी त्यांची गाणी आजतागायत गायलेली आहे. आणि बाबासाहेबांचा एक सूचना कवी संमेलनाचे अध्यक्ष या नात्यानं आजच्या कवी संमेलनाचा मी निवेदक आहे, सूत्रसंचालक आहे. शर्मिलाताई गोसावी या प्रवासामध्ये माझ्या सोबत राहणार आहे. आणि हे जे रसिक वर्ग इथे या ठिकाणी बसलेला आहे, खरं म्हणजे तुमच्याशिवाय, तुमच्या सहकार्याच्या रसिकतेच्या कवच कुंडलांशिवाय आजच्या या कवी संमेलनाची यशस्वीता शक्य नाही. कारण नीलकंठ महाजन म्हणतात की कोणाची एखादी तरी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज. कोणाची एखादी तरी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज. तेव्हा कपाडावर पडलेल्या आठ्या नाहीशा होतात आणि चेहऱ्यातून थोडासा हसू डोकावतं. अशा कितीतरी कवितांची माझा मेंदू पस्तीस होऊन गेलाय. परवा काळजा शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय पण जीवाला धोका नाही. डॉक्टर रक्ताचं जाऊ द्या. डॉक्टर रक्ताचं जाऊ द्या हो. एखादी कविता तर वाहून गेली नाही ना काळजातली, एखादी कविता तर वाहून गेली नाही ना काळजातली. अशा पद्धतीचा कवितेवर निष्ठा असणारी मंडळी या विचारपीठावर उपस्थित आहे. कविवर्य नारायण कुलकर्णी कोठेकर म्हणतात की कवितेची लय कशी असते लयबद्ध ठणठण. डोळ्यातून अश्रू ठिपकतात कसे टप टप नादयुक्त. म्हणून छापील अक्षर काळीज असतात ते उगीच नव्हे. याचाच अर्थ जोवर दुःख आहे कवितेला पर्याय नाही. याचाच अर्थ जोवर दुःख आहे कवितेला पर्याय नाही. कवी संमेलनाचे अध्यक्ष यांनी एक सूचना मला येताना मांडली की सुरुवातीला मी थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे आणि मला सुरुवातीला संधी मनोगत व्यक्त करण्याची द्यावी. म्हणून कवी संमेलनाचे अध्यक्ष, या साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी इथे यावं आणि या कवी संमेलनाचे अध्यक्ष या नात्यानं आपलं मनोगत व्यक्त करावं. उतरू आलेली प्रसन्न परिरंगित संध्याकाळ आणि अशा या अत्यंत आनंदमयी वेळेला माझ्या समोर बसलेले सर्व महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी कवयित्री भगिनी सर्वांना मी श्रद्धापूर्वक विनंती करतो. आणि ज्यांच्या बोटाला धरून आम्ही कविता लिहायला शिकलो ते माझे गुरु कविवर्य चंद्रकांतजी पालवे समोर बसलेले आहे. दादांना माझी विनंती आहे कृपया दादांनी स्टेजवर यावं. दादा स्टेजवर येत नाही तोपर्यंत मी भाषण करणार नाही. दादांनी कृपया स्टेजवर यावं. कविवर्य चंद्रकांतजी पालवे यांनी. समोर बसलेले आहेत सर्वांना अभिवादन करतो आणि आपल्याशी मी अगदी थोडक्यात संवाद साधतो आहे. जास्त वेळ मी बोलणार नाही. मी 23 वर्ष पुन्हा भूतकाळात गेलो. 23 वर्षांपूर्वी या साहित्य संमेलनाचं पहिलं अध्यक्षपद मला आदरणीय सुनीलदादा गोसावी आणि शर्मिलाताई यांनी दिलं. मी आजही याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दादा नितीन चंदनशिवे आलेले आहेत आणि हे सगळे माझे मित्र आहेत. कवितेनं काय दिलं तर माझ्यासारखा एक दुबळा माणूस, फाटका माणूस, ज्याला पायात घालायला चप्पल नाही, ज्याचे कपडे फाटलेले आहेत, तो फक्त मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो की मी इंग्रजी भाषा मला येणार नाही आणि मी आयुष्यभर मराठीची सेवा करेल आणि फक्त गाण्यावर जगेल, अक्षरांवर जगेल, हे घेऊन मी समोर निघालो. 23 वर्षांपूर्वी माझे फक्त 2 चित्रपट आले होते. एक आला होता सत्ताधीश आणि दुसरा आला होता झुंजार आणि एक पुस्तक आलं होतं. एवढ्या भांडवलावर मला तुम्ही पहिल्या संमेलनाचं अध्यक्ष केलं आणि हा सगळा प्रवास 100च्या वर चित्रपटांना गाणी लिहिता मला आली. 27 मालिकांची मी गाणी लिहिली आणि जवळजवळ 10 पुस्तकं प्रकाशित झाली. ही सगळी पुण्याई शब्दगंधची आहे. आणि कविता आपल्याला काय देते तर मला असं वाटतं की कविता आपल्याला जगण्याला बळ देते. माझ्या आयुष्यात जर गाणं नसतं तर आयुष्याचं रडगाणं झालं असतं. ज्या कालखंडामध्ये मी कविता लिहित होतो, गेय कविता लिहित होतो, निसर्ग कविता लिहित होतो, त्याचं कारण असं आहे मला गुंठाभर शेती नाही आणि गुंठाभर शेती नसल्यामुळं मी माझा बाप शेतामध्ये राबला, माझी आई शेतामध्ये राबली याचं भांडवल न करता आज जे मराठीचे प्राध्यापक भांडवल करतात की माझ्या बापाने शेतामध्ये हे केलं, माझ्या आईने शेतामध्ये हे केलं, तू काय केलं. एक खूप छान पगार आहे, छान बंगला आहे, छान गाडी आहे, सगळं छान वैभव आहे आणि या भांडवलावर ती जी आता मराठीतली कविता येते आणि त्यातही आत्ता मराठीचे प्राध्यापक मी तुझे पुस्तक अभ्यासक्रमाला लावतो, तू माझे पुस्तक अभ्यासक्रमाला लाव, मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव, हे जे सुरू आहे
आणि याच्याही पलीकडे जाऊन जे मराठीचे प्राध्यापक नाही, जे लेखन करतात, जे कवी लेखन करतात, त्या कवींना माझा सॅल्यूट. दादांनो, जे प्राध्यापक नाही परंतु लेखन करतात ते माझे सगळे भावंड आहेत. आणि या भावंडांनी मला बळ दिलं म्हणून आशा भोसलेंच्या पासून शंकर महादेवन, कैलाश खेर या सगळ्या गायक गायिकांनी माझे गाणे गायले. मला साहित्य संमेलनात, अखिल भारतीय साहित्य संमेलनात कधीही बोलवलं नाही. त्याचंही मला खंत वाटली नाही. त्याचं कारण असं आहे की एवढं छान काव्य मला महाराष्ट्राला देता आलं आणि एक गाणं एका वेळेला लाखो लोकांच्या मनात आनंद लहरी निर्माण करत गेलं. मध्यमवर्गामधलं गाणं असेल की झाले शहीद त्यांचे व्हावेत पूर्ण हेतू, यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू, किंवा लग्नाची वरात लंडनच्या घरात पिक्चर मधलं गाणे असेल, नवी तिरंगा लहरत ठेवू करू त्याचा सन्मान, भारत देश महान आमचा भारत देश महान. सुंदर सुंदर गाणी या महाराष्ट्रातील, जशा भन्नाट लावण्या दिल्या, कडक लावण्या दिल्या, तसंच प्रेम जुळलंय त्याच्यावरचं गाणं लिहिलं, प्रेम तुटलंय त्याच्यावरचं गाणं लिहिलं. आणि ॲटम सॉन्ग पर्यंत हा सगळा प्रवास करत असताना चित्रपटाची 7 गाणी जर मी लिहिली असतील तर 2 कविता मी त्याच्यामध्ये, चित्रमय अशा 2 कविता माझ्या त्या पिक्चरमध्ये घुसावल्या. कधी मला चांगली माणसं भेटली, कधी मला वाईट माणसं भेटली. या सगळ्यांना टाळून खंबीरपणाने उभा राहिलो. आणि मी आता आव्हान केलं, यावर्षी मी आव्हान केलं, हे जे साहित्य महामंडळ आहेत ना, यांना मी आव्हान केलं. आमच्या एका कवीने पोस्ट टाकली होती की मी 27व्या वेळेला अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून जातोय. मी ठाले पाटलांना फोन केला, म्हटलं दादा अभिनंदन, 27व्या वेळेला हा कवी तुमचा निमंत्रित कवींमध्ये येतोय. एक थोडी चूक झाली. म्हटले काय झाली चूक? म्हटलं हा बाळातच असतानाच त्याला निमंत्रित बुक करायला पाहिजे होतं. आणि त्या दिवशीपासूनच मग त्यांनी छापलं असतं की मी बाळातच असल्यापासून निमंत्रित कवींमध्ये येतो. अरे किती वर्ष तेच तेच कवी बोलवता आणि किती वर्ष त्याच त्याच कविता म्हणता. म्हणून शाहीर पटके बापूरावांसारखं आज लिहिलेलं उद्या वाचायचं नाही, उद्या नवं लिहायचं. आणि असा हा प्रवास करत करत दादांनो तुमच्यापर्यंत आलो. 1-2 मिनिटांमध्ये आठवण सांगतो आणि थांबतो आहे. आपलं स्वागत आहे सर. आणि आपल्याला विनंती करेल मी, शब्दगंधाचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी उदागे आणि स्वागताध्यक्ष आदरणीय संग्राम भैया जगताप, आपल्याला मी संयुक्तिकपणे विनंती करेल की आपण राकेशजी ओला साहेब यांचा सत्कार करावा. खरं तर कवी लोकांच्या मांदियाळामध्ये या संमेलनात आपली उपस्थिती निश्चितच आम्हाला प्रेरणादायक आहे. धन्यवाद. ओळ मला नको, 4च ओळीची कविता पाहिजे. त्याच्या रक्तामध्ये संसर्ग झालेला आहे, घरातली माणसं सगळी त्याच्यापासून दुरावलेली आहेत आणि त्याच्या आयुष्याला कुठेही कंपाऊंड राहिलेलं नाही. हे दादांचे शब्द होते. आणि दादांनी मला विचारलं की बाबासाहेब किती वेळात तू कविता लिहिशील, किती दिवस लागतील? माझ्या सिनेमाच्या नेहमीच्या स्टाईलने मी म्हणत असतो की मी 5 मिनिटात गाणं देतो, तसं मी 5 मिनिटात दादांना ती कविता दिली. बघा, कविता जर लिहायची तर चिंतनशील कविता जाहिरातीची जरी असली तर किती छान आपल्याला लिहिता येते. आणि ती मी अशी लिहिली, भिरूड भरला पक्षी व्याकुळ आता करावे काय, भिरूड भरला पक्षी व्याकुळ आता करावे काय, रक्तामधले जहर वाढले मृत्यू धरतो पाय, लळा जिव्हाळा सरला आता सारे गेले दूर, लळा जिव्हाळा सरला आता सारे गेले दूर, कुंपन तुटल्या भग्न शिवारी दुःखाला ये पूर, कुंपन तुटल्या भग्न शिवारी दुःखाला ये पूर. सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या भावंडांना, बहिणींना मी धन्यवाद देतो. आणि जे आमचे कवी लेखक प्राध्यापक नाहीत पण कविता लिहितात आणि त्यांची पुस्तकं अभ्यासक्रमाला लावावेत, ही एकमेकाची पाठ खाजवणं बंद करावं. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि सगळ्या या कार्यक्रमामध्ये आज मला भेटलेल्या या सन्मानासाठी, आतापर्यंत मिळालेल्या यशासाठी मी माझी बहीण जी अत्यंत तरल आणि भावस्पर्शी असं निवेदन करते, लिहिते, अशी शर्मिलाताई गोसावी. सुनील दादा, तुमच्यासाठी 4 ओळी अर्पण करून मी थांबतो आहे. भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू मी तुमचे आभार,
भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू मी तुमचे आभार. दरवळणाऱ्या चंद्रफुलांचा आभाळाला झाला भार. कुठलं नातं तुमचं नि माझं जिव्हाळ्याचं की रक्ताचं, असेल तेही कुठल्या जन्मी देव अनखी भक्ताचं. असेल तेही कुठल्या जन्मी देव अनखी भक्ताचं. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय माझा पाहिजे घे उसाला हात माझा पाहिजे तर, कर सुगंधी घात माझा पाहिजे तर. हो तुला जे वाटते ते गैर नाही. हो तुला जे वाटते ते गैर नाही. देव हाती हात माझा पाहिजे तर, ठेव हाती हात माझा पाहिजे तर. गजल घेतोय तरुण म्हणून. जुन्या आठवणीच्या पुन्हा काळजावर, जुन्या आठवणीच्या पुन्हा काळजावर, तुझे नाव आले पुन्हा काळजावर. जुन्या आठवणीच्या पुन्हा काळजावर, तुझे नाव आले पुन्हा काळजावर. तुला पाहिल्यावर मला मी विसरतो. तुला पाहिल्यावर मला मी विसरतो. असा होत जातो गुन्हा काळजावर. तुझे नाव आले पुन्हा काळजावर. जरी दूर गेली तरी संगतीचा, जरी दूर गेली तरी संगतीचा. ठसा ठेवला तू जुना काळजावर. तुझे नाव आले पुन्हा काळजावर. कुठे तू कुठे मी कसा शोध घ्यावा. कुठे तू कुठे मी कसा शोध घ्यावा. रीता पावसा सुना काळजावर. तुझे नाव आले पुन्हा काळजावर. खरा आजचा उद्या ना भरोसा. खरा आजचा उद्या ना भरोसा. तुझा स्पर्श पाहुणा काळजावर. तुझे नाव आले पुन्हा काळजावर. जुन्या आठवणीच्या पुन्हा काळजावर. जुन्या आठवणीच्या पुन्हा काळजावर. तुझे नाव आले पुन्हा काळजावर. तुझे नाव आले पुन्हा काळजावर. धन्यवाद. वा वा वा. खरं म्हणजे रसिकांची समर्थ साथ जर मिळाली तर वावाची दुथडी भरून वाहणारी नदी प्रत्येकाला उत्साहित करत असते. आणि आपण प्रत्येक कवीला कविता सादर करत असताना त्याच्या सोबतीला त्याच्या भावी शब्द प्रवासात किती हुरहुर किती तगमग किती झुरळे तुझे माझे. किती हे पावसा वाचून भिजणे तुझे माझे. निसटता स्पर्श होतो पण शहारा अंग भर उठतो. निसटता स्पर्श होतो पण शहारा अंग भर उठतो. खुळ्या नाजूक मोहाला बळी पडणे तुझे माझे. नजर झुकते पुन्हा उठते अशी वेळावते हल्ली. नजर नजरेत ऋतून एकटक बघणे तुझे माझे. असं हे प्रेम प्रेयसीवर असतं, आपल्या आईवर असतं,
आपल्या बायकोवर असतं, आपल्या नवऱ्यावर असतं, आपल्या मातृभूमीवर असतं, पहिल्या पावसावर असतं, आपल्यातल्या माणसावर असतं आणि प्रत्येकातल्या एका स्त्रीवर असतं. तर अशा तुमच्यातल्या आणि माझ्यातल्या स्त्रीसाठी माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे गर्भातल्या काळोख्या गुहेत सुद्धा. गर्भातल्या काळोख्या गुहेत सुद्धा ऐकू येत होते शब्द, यावेळी मुलगाच होणार, यावेळी मुलगाच होणार. कळलं नसेल तेव्हा मी कोण आहे ते, कळलं नसेल तेव्हा मी कोण आहे ते, पण जीव घेण्या वेदनेच्या चक्रातून जेव्हा प्रसवलं तिने मला, तेव्हा निशब्द निस्तेज काळवंडलेला प्रकाश सांगून गेला की तू तर मुलगी, परक्याचं धन, स्वप्न पाहू नकोस, बोलू नकोस. पुढे अभ्यासातही धडा मला हसतच होता. राम अभ्यास कर, सीता पाणी भर, अमर आंबा खा, राधा डबा उघड, गगन वही दाखव, निशा केर काढ, तू पाणी भर डबा उघड केर काढ, तू पाणी भर डबा उघड केर काढ, कारण तू तर मुलगी, परक्याचं धन, स्वप्न पाहू नकोस, बोलू नकोस. पण आपोआपच पडू लागली नाजूक नाजूक स्वप्न, पण आपोआपच पडू लागली नाजूक नाजूक स्वप्न. गल्ली बोळातून खेळता खेळता माझं स्त्रीत्व कधी वयात यायला लागलं कळलंच नाही. आपल्या देहाला जपायला हवं याची जाणीवही नसताना झालेला तो लागट आणि उद्दाम स्पर्श. घाबरून जाऊन मी आईला सांगितला, घाबरून जाऊन मी आईला सांगितला, कुणाजवळ बोलू नकोस बाळे. आई म्हणली, कुणाजवळ बोलू नकोस बाळे, वारा सुद्धा बदनामी करतो, तू तर मुलगी, परक्याचं धन, स्वप्न पाहू नकोस, बोलू नकोस. पुढे पित्याचं घर सुटलं आणि मी खरंच परक्याच्या घरी आले. पुढे पित्याचं घर सुटलं आणि मी खरंच परक्याच्या घरी आले, खरं तर माझ्याच घरी. इथेही पुन्हा तेच धडे गिरवले. पाणी भर, केर काढ, डबा उघड आणि हो सहन कर. डोळ्याखाली अकाली उमटलेली काळी वर्तुळं, डोळ्याखाली अकाली उमटलेली काळी वर्तुळं, कष्टानं रखरखीत झालेले हात, केसांमधून डोकावणाऱ्या रुपेरी छटा, केसांमधून डोकावणाऱ्या रुपेरी छटा एकसारखे प्रश्न विचारून छळत होत्या. जन्माला आल्यापासून ऐकत आलीस ते परक्याचं धन नेमकं कुणाचं, जन्माला आल्यापासून ऐकत आलीस ते परक्याचं धन नेमकं कुणाचं, जन्मदात्या बापाचं, नवऱ्याचं की मुलाचं. हे काळपुरुषा, हे काळपुरुषा, माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. मी माझी नसणं, मी माझी नसणं म्हणजेच मी परक्याचं धन, हेच खरं आहे का? आणि ही थट्टा तरी कशी बघा ना, आणि ही थट्टा तरी कशी बघा ना, हा प्रश्न मला विचारावा लागतोय पुन्हा एका काळपुरुषाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बघून घेतो मला. हॅलो हॅलो. एकदा डॉक्टर बशीर बद्र आणि राहत इंदोरी एका मुशायऱ्यामध्ये होते. काही मंडळी आली आणि त्यांना बशीर बद्र यांना विचारलं की बा राहत साहेब कुठं आहेत. तर एक बंद जो दिवा होता झिरोचा, तिथं ते आंघोळ करत होते. त्यांनी सांगितलं ते आंघोळ करत आहेत तर ते दिसत नाही की मध्ये. बशीर बद्र म्हणाले साबण लावू द्या, ते तुम्हाला दिसतील. एकदा जोरदार टाळीच्या गजरात सगळ्या कवितेचा मी एकतर गाव सोडून पळून आलोय. सध्या जाती धर्माचं सगळं हे झाले, त्यात मी अडकलो. माझ्या भावानं परवा, चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान होती. ती सगळी तलवार काढून माझ्याकडे आले. खांद्यावर तलवारी पडले. तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. मी म्हटलो भाई लेके गया ये भी ठीक है, लेकिन लड़की भी गई ये भी बोलो. ती तलवार अजून घट झाली. म्हटले हे आम्हाला चालणार नाही. म्हणलो काय चालेल. तर ते म्हटले उसको बोलो हमारे धर्म में आने को. मी म्हटलं त्योच का, आम्ही सगळे मुसलमान होतो. त्याच्या हातातली तलवार ढिली झाली. एवढा अवघड विषय एवढा ह्याने सोपा केला कसा. मी म्हटलं काय असेल ती प्रोसेस पूर्ण करून घ्या, आम्ही मुसलमान. ती कस तरी मिटलं. काल दुसरा चुलत भाऊ माझ्याजवळ आला आणि मला म्हटला मी मुंबईला असते. म्हटलं मग
म्हटलं माझं बी सुरू आहे पण पोरगी खिरचन आहे. मी म्हटलं आपण खिरचन. तो म्हटला काल मुसलमान झालाय. मी म्हटलं एक आठवडा मुसलमान, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा हिंदू, एक आठवडा बौद्ध, घराचं नाव संविधान, बाहेर पाटी लावायची, सर्व धर्म समभाव. ही साधा विषय आहे, त्याची चेष्टा मस्करी झाली पाहिजे. आम्ही ते डोक्यात घेतले, तरुण पिढी बिघडत चालली म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, हे सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. हे सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्माला थुक्का लावला आणि माणूस झालो. मी परवा घर रंगवताना रंगांची फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसाला जातीला चुना लावणं फार महत्वाचं आहे म्हणून तो आता कळलं देतो. आजची पोरं नेमकी कुठं आहेत? कवितेचं नाव आहे हरवलेला बॉयफ्रेंड. मी नगरच्या स्टँडला दुपारी उतरलो. एक सुंदर मुलगी, हल्ली सगळ्याच मुली मला सुंदर दिसायला लागलेत कारण मी 40कडे चाललोय. ती रडत होती, केस विस्कटलेले होते, डोळे सुजलेले होते. मी लगेच ओळखलं ब्रेकअप झाले. आणि मी पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. मी जवळ जाऊन विचारलं, म्हणलं ताई काय झालंय? तर तिला असा मोबाईल दाखवला. तर तिने म्हटली मला ब्लॉक केलंय त्यानं, तो कुठे गेलाय सापडत नाही. मी म्हटलं कोण? तर ती म्हटली बॉयफ्रेंड हरवलाय, शोधून देता का, कुठे गेला असेल? तर मी तिला म्हटलं असेल इथंच कुठेतरी असेल. ती म्हणाली कुठं असेल? ती त्याची कविता आहे. मी त्याला सांगितलं की म्हटलं असेल इथंच कुठेतरी असेल, सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल, सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल, कट्टर मराठी म्हणला असेल आणि कट्टर हिंदुत्व घेऊन तो मातोश्रीवर गेला असेल. तिथं मराठीचा गर्व बाळगत घोषणा देत असेल आणि हळूच तिथनं हिंदुत्व घेऊन गुवाहाटीला पळाला असेल. हळूच तिथनं हिंदुत्व घेऊन गुवाहाटीला गेला असेल. पण गुवाहाटीमध्ये मी गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल, बहरला असेल. पण तेवढ्यात तिथं 50 खोके एकदम ओके असल्या घोषणा ऐकून गोंधळला असेल, घाबरून परत आला असेल. आणि मग मला धरून नेतील का? मला वाटतं ही बोलायची ही स्टेज आहे. मला धरून नेतील का? मला पकडून नेतील का? या भीतीने तो कमळाच्या पाकळीत जाऊन लपला असेल. मला धरून नेतील का? मला पकडून नेतील का? या भीतीनं तो जाऊन कमळाच्या पाकळीत लपला असेल. पण कमळाच्या पाकळ्यांनी बी त्याचा आवळून आवळून पार रस काढला असेल. पण कमळाच्या पाकळ्याने बी पार त्याचा आवळून आवळून रस काढला असेल. जीव गेलेला देह घेऊन तो बाहेर आला असेल आणि अचानक त्याला भारत दिसला असेल आणि तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल. जीव गेलेला देह घेऊन तो बाहेर आला असेल, अचानक त्याला भारत दिसला असेल, तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल. भारत जोडोच्या यात्रेत चालून चालून तो थकला असेल. इथं चालायचं कशासाठी, चालायचं कुणासाठी हेच त्याला कळत नसेल. शेवटी त्याला घड्याळ दिसला असेल. चालून चालून थकल्यावर घड्याळ दिसला असेल. तो घड्याळाजवळ आला असेल आणि घड्याळाजवळ आल्यावर पावसात भिजलेला नेता त्याच्या मनाला भावला असेल. घड्याळाजवळ आल्यावर पावसात भिजलेला नेता त्याच्या मनाला भावला असेल. पण इथं काकाजवळ थांबायचं का पुतण्याजवळ थांबायचं हेच त्याला कळत नसेल.
पण इथं काकाजवळ थांबायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसल. तो गोंधळला असल, कुठंच मेळ बसत नाही म्हणून तो चिडला असल, तो पॅन्थर झाला असल, तो कॉम्रेड झाला असल, तो निळा झेंडा घेऊन घोषणा देत असल आणि मग हळूच तो आरपीआय मध्ये गेला असेल आणि हळूच तो आरपीआय मध्ये गेला असेल. पण तिथं सुद्धा त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून हळूच आरपीआय मध्ये गेला असेल पण तिथं त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल, वैतागला असेल आणि अचानक त्याला वंचित झाल्यासारखं वाटत आणि अचानक त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असेल. त्याला एक बहुजन झाल्यासारखा भास झाला असेल, बहुजनांची सत्ता यावी असं त्याला वाटलं असेल आणि मग तो वंचित मध्ये गेला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत नसेल. पण इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत नसेल. सगळं वैतागून शेवटी तो आयुजीच्या जमान्यात रमला असेल, फेसबुकवर कमेंट करत असेल, इन्स्टावर रील बनवत असेल, व्हॉट्सअपला कुणाची तरी कविता शेअर करत असेल, कधी इंदुरीकरला जाऊन ऐकत असेल, सुषमाचं भाषण ऐकून येडा होत असेल. आज नगरमध्ये शब्दगंज साहित्य संमेलन आहे, त्या गर्दीत तो कुठेतरी आला असेल, कुठेतरी कोपऱ्यात बसला असेल आणि मला विश्वास आहे रंगताई आमच्या कविता ऐकून आम्ही त्याला 100% माणूस बनवून तुझ्याकडे पाठवून देऊ. हॅलो. खंगलेल्या स्तनातून भुकेल्या पोटात सरकवलेला पाना. कविता खंगलेल्या स्तनातून भुकेल्या पोटात सरकवलेला पान्हा, गरीब सुदाम्याचा श्रीमंत कान्हा, गरीब सुदाम्याचा श्रीमंत कान्हा. सगळ्यांनीच फायदा घेतला म्हणून मी एक एक्स्ट्रा कविता म्हणून टाकली. एक कविता ठेवतो, विद्रोहाच्या कवितेचा चंदनशिव सरांनी सुरुवात केली आहे, त्याच आशयाची एक कविता घेतो. त्या पिंपळ वृक्षाखालचे अतिक्रमण काढावे, त्या पिंपळ वृक्षाखालचे अतिक्रमण काढावे म्हणतो, बुद्धाला आणि माणसाला थेट जोडावे म्हणतो, बुद्धाला आणि माणसाला थेट जोडावे म्हणतो. विचारांची भरली जत्रा, विचारांची भरली जत्रा, दुकानांची रेलचेल आहे. कैदे मधुनी या फुले शाहू आंबेडकर काढावे म्हणतो, कैदे मधुनी या फुले शाहू आंबेडकर काढावे म्हणतो. आणि जाळात विचारांच्या टाका, मेंदूत रुतलेली पंचांगे, जाळात विचारांच्या टाका, मेंदूत रुतलेली पंचांगे. ढाकामधुनी देवाच्या माणसाला काढावे म्हणतो, ढाकामधुनी देवाच्या माणसाला काढावे म्हणतो. आणि पुस्तकात वाचले आणि भाषणात ऐकले छत्रपती, पुस्तकात वाचले आणि भाषणात ऐकले छत्रपती. अनवाणी पायांनी जरा 4 गड चढावे म्हणतो, अनवाणी पायांनी जरा 4 गड चढावे म्हणतो. आणि मंत्रालयात आहे म्हणती गळफास विणण्याचा चरखा, मंत्रालयात आहे म्हणती गळफास विणण्याचा चरखा. फासामधुनी या सारे ते वावर काढावे म्हणतो, फासामधुनी या सारे ते वावर काढावे म्हणतो. बुद्धाला आणि माणसाला थेट जोडावे म्हणतो, बुद्धाला आणि माणसाला थेट युद्धाला आणि बुद्धाला थेट जोडावे म्हणतो. अंधों में नजर और भी आहे, ज्या कवितेचा ज्यांच्या कविता संग्रहाचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे. 8व्या वर्गामध्ये ज्यांची कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हनुमंत चांदगुडे आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कुठल्याही प्रकारची प्रस्तावना न करता आपली कविता सादर करणं ज्यांची ओळख आहे असे हनुमंत चांदगुडे. विना प्रस्तावनेची कविता.
प्रस्तावना नाही, फक्त लक्ष माझ्याकडे द्या. तर 2 मिनिटासाठी आम्ही एवढ्या लांबून येत असतो. 2 मिनिटाची एक कविता असते, तेवढी ऐकली की कवीला समाधान मिळतं. वांझ नावाची कविता आहे. वांझ, नक्की वांझ काय बघा. रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप. रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप आणि हिरव्यागार संसाराचं वटून गेलंय झुडूप. अरे रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप आणि हिरव्यागार संसाराचं वटून गेलंय झुडूप. अरे कुरूप झालंय काळ झाला हातावर गठ्ठा आहे. कुरूप झालंय काळ झाला हातावर गट्टा आहे आणि पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. अरे 7-12 रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्या आहे. अरे 7-12 रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्या आहेत आणि बाटूक झालंय लेकरांचं वाडी त्यांच्या फुटल्या आहेत. बाटूक झालंय लेकरांचं वाडी त्यांच्या फुटल्या आहेत. अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाडं. अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाडं आणि रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं. कविते शेवटच्या ओळी. फाटकं पुस्तक पोराला आणि जुनीच कपडे पोरीला. फाटकं पुस्तक पोराला जुनीच कपडे पोरीला. राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. धन्यवाद. हॅलो. अत्यंत लहानशी कविता, परंतु कविता अनुभव मांडत असताना त्या अनुभवाबद्दल दाखता तुमच्या टाळ्यांच्या रूपाने तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्याची पावती मिळाली. खरं म्हणजे दाद द्यावी लागत नाही, ती आपोआपच घशातून बाहेर पडत असते. तुडुंब जलाशयात फेकलेला खडा तळात पोचल्याची वरदी ही बुडबुड्याच्या रूपाने देत असतो. त्याच पद्धतीनं जिवंत मनाची माणसं खऱ्या अर्थानं रसिक असतात आणि कुठल्याही प्रकारचा अवलंबर ते बाळगत नाहीत. त्यांच्यातली अभिव्यक्ती हे गादेच्या रूपानं अभिव्यक्त होत असते. शकील जमानी म्हणतात की मैंने कैसे कैसे सदमे झेल लिए हैं, इसका मतलब जहर बचाया जा सकता है और सबसे पहले दिल के खालीपन को भरना पैसा सारी उम्र कमाया जा सकता है. पैसा सारी उम्र कमाया जा सकता है. कवी संग्रहाच्या माध्यमातून आपल्या आत्म्यावरच्या भडभडत्या जखमांवरचा उपचार होत असतो. म्हणून कवी संग्रहण अनादी काळ झाला मुशायरा असो, कवी संग्रहण असो, ही कवी संग्रहणाच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा, आत्मिक ऊर्जा देण्याचं काम साहित्य करत असते. धुमिल म्हणतो की शब्द जो जीते हैं, शब्द जो जिलाते हैं, उनको मेरा सलाम है. शब्द जो जीते हैं, शब्द जो जिलाते हैं, उनको मेरा सलाम है. लोहे का स्वाद अगर पूछना हो तो लोहार से मत पूछो, उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है. उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है. अशा पद्धतीची अभिव्यक्ती या ठिकाणी होत असताना जे शिक्षणाधिकारी असताना देखील ज्यांचं कवितेशी नातं तुटलं नाही आणि खानदेशाचं नाव प्रयोगशील कवितेच्या माध्यमातून, विद्रोही कवितेच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवलं, ज्यांचं युद्ध सुरू आहे अजूनही कवितेचे दिवस बेडबंद भावनेचे, वर्तमान ऋतुपर्व, युद्धरथ आणि अंतर्बाह्य हे गाजलेले कविता संग्रह ज्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार, मातबर पुरस्कार मिळाले आहेत, ते सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर शशिकांत हिंगोलेकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. या ठिकाणी आपली सकस दर्जेदार कविता सादर करण्यासाठी शशिकांत हिंगोलेकर साहेब. कवितेचे नाव आहे जाती अंताचे स्वप्न पाहतो आहे. जाती अंताचे स्वप्न पाहतो आहे. मी उजेडाला स्पर्शू नये आकाश मिठीत घेऊन. मी उजेडाला स्पर्शू नये आकाश मिठीत घेऊ नये. यासाठी माझ्या खांद्यावर किती सहजपणे हात ठेवून मला झुलवत आणि सतत भटकवत ठेवले सभोवतीच्या धूर्त सावल्यांनी. मी उजेडाला स्पर्शू नये आकाश मिठीत घेऊ नये. यासाठी
यासाठीच माझ्या खांद्यावर किती सहजपणे हात ठेवून मला दुर्बत आणि सतत भटकवत ठेवले सभोवतीच्या धूर्त सावल्यांनी. माझ्या स्वप्नांना हळूवार स्पर्श करून त्यांनी स्वप्नेच गायब केली. माझ्या स्वप्नांना हळूवार स्पर्श करून त्यांनी स्वप्नेच गायब केली आणि आणून सोडले मला वेदनेच्या घनदाट अरण्यात पण इथेही दगदगत राहिले माझ्या इच्छांचे निखारे. माझ्या स्वप्नांचे सूर्यफूल कुठेही दडवून ठेवले असले तरी एक दिवस ते माझ्या हाती लागणारच आहे. त्यांची इच्छा असो वा नसो माझे आकाश माझ्या मिठीत येणारच आहे. मीही एक दिवस त्यांच्या खांद्यावर हात ठेवीन सहजपणे. पण त्यांची स्वप्ने गायब होणार नाहीत. माझे पंख लावून ते उडतील. माझ्याही विश्वात निर्भय मुक्तपणे माझ्या सुरात सूर मिसळून तेही गातील एक दिवस माणूसपणाचे गाणे. यासाठीच तर मी लढतो आहे, विजून पुन्हा दगदगतो आहे. जाती अंताचे स्वप्न पाहतो आहे. धन्यवाद दादा, खूप छान रचना आपण सादर केली. थोडंसं डिस्टर्बन्स करते. ज्यांच्या कवितेला आपण भरभरून प्रतिसाद दिला ते दंगलकार नितीन चंदनशिवे आपली कविता घेऊन मला वाटतं रशियाला जात आहेत आणि त्यांची कविता तिथेही अशीच बहरेल असे आशीर्वाद आपण त्यांना देऊया आणि म्हणून त्यांना निरोप इथे आपण देतो. बाकीच्या कवी संमेलन चालू राहील, परंतु अध्यक्ष माननीय बाबासाहेबजी सौदागर मी आपल्याला विनंती करेन की आपण नितीनचा सत्कार करावा आणि उपस्थित मान्यवरांच्या आणि समूहाच्या आग्रहानुसार नितीन परत एकदा दादा एक कविता तुला म्हणायची आहे जाता नितीन चंदनशिवे आणि आशियाला जात आहे. खरं म्हणजे इथं त्यांना जो निरोप देण्यात आला आहे टाळ्यांच्या आणि वावाच्या दादेच्या संदर्भात हीच खरी निधीची शिदोरी आहे. निदा फाजली म्हणतात कि नई आंखें हो तो और मंजर अच्छा लगता है. कुछ दिन शहर में घूमे लेकिन अब शहर अच्छा लगता है. नई आंखें हो तो और मंजर अच्छा लगता है. कुछ दिन शहर में घूमे लेकिन अब घर अच्छा लगता है. और हमने भी सोकर देखा है नए पुराने शहरों में जैसा भी अपने घर का बिस्तर अच्छा लगता है. नितीनला मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढं मायभूमीचं समूह सगळ्या म्हणजे उपस्थित श्रोत्यांच्या आग्रहानुसार ही विनंती आहे, त्यांनी त्या श्रोत्यांच्या विनंतीला मान द्यावा. जास्त मोठी कविता घेत नाही. बायकोचा पण फोन यायला लागला, तिनं मला व्हिडिओ कॉल करून इमान दाखवा म्हणायला लागला. म्हणजे अजून कोणचा आहे तिच्याच आठवणीत एक कविता. माझी कविता नेमकी माझ्यासाठी काय आहे की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. इथं बसलेले आम्ही सगळे कवी त्यातले हनुमान दादाच्या फार जवळ कविता जाते की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक शब्द फोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो, कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहीत नाही पण महिन्याभर कविता आम्हाला पुरून उरते.
महिनाभर कविता आवडते. धन्यवाद. हॅलो, सुंदर नीती. वेगवेगळे नारायण कुलकर्णी कोटेकर म्हणतात की दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावी गझल, सकाळी म्हणावी प्रार्थना, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, अशा आशयाची कविता या ठिकाणी नितीनं यांनी या ठिकाणी सादर केली. यानंतर ज्यांच्या गोफणीतला दगड सर्वदूर पसरला, सर्वदूर जाऊन पोहोचला, त्यांचा सहभाग झाला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची कविता भटकंती सुरूच असते असे भरत दौलकर आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नारायणच्या सोबत रामदास खोटाने, कविरे रामदास खोटाने यांच्या सोबत त्या शब्दांच्या दिंडीमध्ये अग्रक्रमाने जे सहभागी होतात आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या कवितेच्या नौबती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झडत आहेत असे भरत दौलकर आपली कविता सादर करीत आहेत. मी ज्यांना ज्यांना मतदान केलं तो एका पक्षात कधीच राहिला नाही, म्हणून ही कविता आहे. कवितेचं नाव आहे अंदाज येत नाही. विवेकाचा फिरलाय माथा, विवेकाचा फिरलाय माथा, बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय, बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय. आश्रयाला जावं तर अहिंसेच्या अंगालाच रक्ताचा वास येतोय, अहिंसेच्या अंगालाच रक्ताचा वास येतोय. कोणत्या मंदिराचा खांब व्हावं, कोणत्या रंगाला शरण जावं, कोणत्या मंदिराचा खांब व्हावं, सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही, सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी, अंदाज येत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी, अंदाज येत नाही. बुडख जाळली, जंगल फुटते यातून, भडकावणारे दिवस मेले, दंगल मेली नाही अजून. गोंधळ्यामधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली, मालेगावच्या काढ्यामधून ती रस्त्यावरच्या राड्यात उतरली. अरे पांगलेल्या झाडांची ज्या दिवशी मुळं एक झाली, पांगलेल्या झाडांची ज्या दिवशी मुळं एक झाली, त्याच दिवशी कोरेगाव भीमात माणसांमधून जनावरं बाहेर आली, माणसांमधून जनावरं बाहेर आली. अंतःकरणात झालेल्या कत्तलींचा आवाज होत नाही, अंतःकरणात झालेल्या कत्तलींचा आवाज होत नाही. आणि घडवून आणलेल्या दंगलींचा अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. महागाईच्या दंगलीत ना जाळपोळ ना दगडफेक, महागाईच्या दंगलीत ना जाळपोळ ना दगडफेक. तेला तांदळाच्या किमती पाहून माणसं आपोआप बेशुद्ध पडतात, माणसं आपोआप बेशुद्ध पडतात. अरे डिजिटल हाणामारीत रंग सांडत नाही, पण आतल्या आत फवारे उडतात, आतल्या आत फवारे उडतात. आपण फक्त या महासत्तेचं कोणीत हातात धरायचं, या महासत्तेचं कोणीत हातात धरायचं आणि नुसतं सैरा वायरा पाळायचं. स्वप्नांचं सिलेंडर संपलं जळायचं, स्वप्नांचं सिलेंडर संपलं की पुन्हा खली पुढत जळायचं. इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय, इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय. 18 विश्व दारिद्र्य अजूनही भाकरी पुढत बागडतंय. आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही, आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही. उजेडाला अंधार लिपताना अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. आधी लावायची काडी, मग इकडून तिकडं मारायची उडी, आधी लावायची काडी, मग इकडून तिकडं मारायची उडी. आतून लावायची कडी, बाहेरून कुरघोडी, आणि यातलं काहीच जमलं नाही तर सगळ्यात शेवटी इडी, सगळ्यात शेवटी इडी. अरे गुवाहाटीच्या राजकीय दंगलीत आपल्या नखावरची शाई मिली, गुवाहाटीच्या राजकीय दंगलीत आपल्या नखावरची शाई मेली. आणि रंग बदलणारी माणसं बघा ना, तिकडे किती पांढरी शुभ्र झाली. शिकारीचे पाडावे तसे शाही लोकांनी लोकशाहीचे पाडले आहेत वाटे, शिकारीचे पाडावे तसे शाही लोकांनी लोकशाहीचे पाडले आहेत वाटे. आणि एका तराजूला बघा ना, हे 3-3 काटे, हे 3-3 काटे. पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही, पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही. आणि टिळा लावून गळा दाबला तरी अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. ज्यांना हत्यार चालवता येत नाही त्यांना काळी टोपी घालून जीप चालवता येते,
ज्योतिबाचं लग्न वय मोजून छगनी हसता येतं. शिवबाच्या कर्तबगारीवर लाळ घोटून इतिहासाला जखमी करता येतं. अरे स्वतःच्या उद्धारासाठी माणसं जेव्हा जिभेवर स्वार होतात तेव्हा विचारांच्या काळजावर आपोआप वार होतात. एक गोजीरवाणी जीभ शहीदांना हुतात्म्यांना सगळ्यांना गरगर फिरवत आहे. आणि स्वातंत्र्याला भीक म्हणणारी बाई आज पद्म पुरस्कार मिळवत आहे. सत्यमेव जयते म्हटलं तरी आवाज होत नाही. असत्यानं सत्याला लुटलं तरी अंदाज येत नाही. म्हणून उद्विग्न होऊन म्हणावं लागतं, सुळावर चढवा शेती, दुष्काळाला शेंडी लावा, अन्नदात्यांच्या आत्महत्या बातमीपुरत्या तोंडी लावा, मुक्या मोर्चांना मुळातून उपसा, आरक्षणांच्या पाठीत आकड्यांचे खंजीर खुपसा, कायद्याचं मड उकरा, गाडून टाका हमीभाव, संविधानावर उगवलेलं पुसून टाका हिरवं नाव. कारण पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही. आणि वामनाच्या पायांचा अंदाज येत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही. हॅलो, रसिकांच्या अंदाजावर ही कविता खरी उतरलेली आहे. खरं म्हणजे उर्दू असो, मराठी असो, हिंदी असो, मानवी वेदना रेखाटणं या तिन्ही भाषांचं, या तिन्ही जगातलं मीठी उर्दू जुबान आहे. अशा पद्धतीनं या अहमदनगरचं नेतृत्व ज्या संपूर्ण भारतातच नव्हे देश विदेशामध्ये करत आहे, त्या या शहराच्या प्रसिद्ध शायरा कमर सुरूर या ठिकाणी उपस्थित आहे. जुबान ऐसी जैसे रेशम धोया जा रहा हो, जैसे शगुफा जैसे मनुक का दूध में घोला जा रहा हो, जैसे शाइस्तगी ने इंसानी जिस्म ओढ़ लिया हो, जैसे तहजीब बराए रास्त महफिल से मुखातिब हो रही हो, गुफ्तगू में इतनी शीरी इतनी मिठास, जैसे हजारों फूलों से जज्ब किया हुआ रस मधुमक्खियों ने समातों में घोल दिया हो, लफ्ज ऐसे चुने हुए जैसे कोई पुजारन फूल चुनती हुई सहन मस्जिद से मंदिर की तरफ जा रही हो. कमर सुरूर